टाइम्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 11 जणांना अटक. ज्योती मल्होत्राप्रमाणेच युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा समावेश. पाकिस्तानी अधिकारी दानिश भारतीय इन्फ्लुएन्सर्सच्या संपर्कात होता. ज्योती मल्होत्राच्या चौकशीनंतर माहिती उजेडात. ज्योतीच्या फोनमध्ये आढळले पाकिस्तानी नाव. विजासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं. अटक करण्यात आलेला हेर तारीफची चौकशीत कबुली. भारतीय हवाई दल तळाच्या फोटोची मागणी केल्याचा जबाब. 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या सुटकेसाठी पाकिस्तानातील नेते मंडळी एकवटली. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा समोर. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर पाकिस्तानी हल्ल्याचा होता कट. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं डाव उधळून लावला. पाकिस्ताननं अजून सिंदूरचं विकराळ रूप पाहिलंच नाही. भारतीय लष्करानं ठणकावलं. युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयी जल्लोष टाळा. अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या तिरंगा यात्रेवरही सवाल. तर कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नसल्याचं शेलारांचं प्रत्युत्तर. ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकिस्तानला कुठलीही सूचना दिली नाही. राहुल गांधींच्या आरोपांवर परराष्ट्र खात्याचं स्पष्टीकरण. ऑपरेशन सिंदूरच्या संसदीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेस 4 हात लांब. खासदार युसूफ पठाण सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती. कारण अद्याप स्पष्ट. केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून मवियात मतमतांतर. वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे राऊतांचा निशाणा. तर कुणीही स्थानिक राजकारण करू नये शरद पवारांचा सल्ला. भारताकडून मार खाल्ल्यावर पाकिस्तान चीनच्या दारी. उपपंतप्रधान इशाकच्या दार चीनच्या दौऱ्यावर. तर परराष्ट्रमंत्री एस जयशंकरही नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांना भेटून पाकचा करणार पर्दाफाश. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनाची परिस्थिती कोरोनापेक्षाही गंभीर. 90% पर्यटकांकडून बुकिंग रद्द. पर्यटनावर पोट अवलंबून असणाऱ्या स्थानिकांना मोठा आर्थिक फटका. कर्नल सोफियानबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे मंत्री विजय शहांना सुप्रीम कोर्टानं पुन्हा फटकारलं. चौकशीसाठी राज्याबाहेर 3 IPS अधिकाऱ्यांची SIT. तुर्तास अटक नाही. पालकमंत्री झाल्यावर अजित पवारांचा पहिलाच परळी दौरा. अजितदादांच्या दौऱ्यात धनंजय मुंडेही ऍक्टिव्ह. तर वैजनाथ मंदिरात अजित पवारांकडून रुद्राभिषेक. राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसणार. मुंबईत कालपासूनच पावसाची रिपरिप.